त्या पण सामील आहेत का तुमच्या या कटात? अहो नाही नाही, अहो त्यांना यातलं काही माहीतच नाही. मी दयानंद साहेबांना फोन केला होता. दयानंद साहेबांनी माझा फोन उचलला नाही म्हणून मी त्यांना मेसेज केलं, पण तो मेसेज शकुंतला मॅडमने वाचलं आणि दयानंद सर माझ्यावर खूप भडकले, माझ्यावरती ओरडले. अहो प्लीज आता मला सोडा ना. मामा, याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. गपचूप इथे बसून राहायचं. हा, वेळ येईल तेव्हा खरं काय ते बोलायचं, नाहीतर तुझी रवानगी थेट जेलमध्ये. कळलं का? श्रेयस, काळजी करू नको, मी याच्यावर लक्ष ठेवू नये. तू निर्धास्त राहा. श्रेयस, आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. शकुंतला आत्या यायच्या आत आपल्याला आपली कामं करायला हवी, कारण आपली लढाई आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. दयानंद राक्षसा, आजची रात्र तुझी आमच्या घरातली शेवटची रात्र. उद्या तुझी रवानगी तुरुंगात. वेडेपणा, हेडफोन काय काढलेस आणि ओरडतोस काय माझ्या कानात? मूर्ख कुठला. कंटी, मी तुमच्याशी गप्पा मारायला आणि बोलायला आलो होतो, पण आता मला तुमच्याशी नाही बोलायचंय. आज त्यालाच सांगतो तुमचं नाव. अरे अरे अरे, थांब 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 थांब. आयता तावडीत सापडलाय. चला थोडी मजा घेऊया. सॉरी 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 सॉरी, आमचं चुकलं. सॉरी सॉरी, मला माहितच नव्हतं माझा लाडका भाचा आज माझ्याशी गप्पा मारायला आलाय ते. हा बस बस, सॉरी. आता कान पकडले ना, बस. आमचा लाडका भाचा आमच्याशी बोलायला आलाय. काय बोलायचंय बोला. आधी मला सांग, तुझी तब्येत कशी आहे आणि आज या काकाची कशी काय आठवण आली बोलण्याकरता? मी तुम्हाला सांगतो, ते एक सिक्रेट आहे, पण हे सिक्रेट आपल्या दोघांच्यातच राहायला पाहिजे. आत्याला कळता कामा नये. आधी तुम्ही मला प्रॉमिस करा, तरच सांगतो. आत्याला पण नाही सांगायचं? प्रॉमिस. पण असं कोणतं सिक्रेट आहे की जे तुला फक्त मलाच सांगायचंय? तुझ्या बायकोलाही नाही, आत्यालाही नाही? हा, बायकोला तर नाहीच नाही. तिचं तर बिलकुल नाव घेऊ नका. तिला कळलं तर ती ओरडेल मला. बायकोला आणि आत्याला कळता कामा नये. अरे पण आत्या तर तुझे खूप लाड करत असते. लाड तर करते माझे, पण मागच्या वेळेला तिला कळलं होतं ना, तेव्हा ती खूप ओरडली होती ना मला. म्हणून हे तिला कळता कामा नये. म्हणून मी सांगतोय की हे सिक्रेटच राहिलं पाहिजे आपल्या दोघांच्यातलं. हा, ओळखा भाऊ. तुला संत्री खायची ना, ती आंबट आंबट तुला आवडत नाही, ती आत्या बरोबर होती, तू नको. चूक. नाही? अरे बापरे, मग नाही, मला नाही माहित. आता तू सांग. तुम्हाला आठवत आहे का, तुम्ही मला मागच्या वेळेला ते सरबत दिलं होतं, गोड गोड, कडू कडू, आंबट आंबट. सरबत? हे सरबत तुम्हाला प्यावं लागेल. घ्यावंच लागेल. हो, घ्या घ्या घ्या. गिरवायचे ना. आठवलं.
ते सरबत मला खूप आवडलं होतं, ते मला परत पाजणार का? अरे नक्कीच. वा वा. मासात स्वतःहून जाळ्यात आलाय. ही संधी सोडून चालणार नाही. काय झालं काका? हा, नाहीये का तुमच्याकडे आता ते सरबत? आहे ना, आहे. खूप आहे. चल तुला दाखवतो. मासा मी नाही तर तुम्ही आहात. आज माझ्या जाळ्यात कसे अडकताय ते बघाच. काय रे, कसला विचार करतोयस? येतोयस ना? श्श्श. एवढी सगळी सरबत? काका तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही जे सांगाल ना ते सगळं मी ऐकेन. आगे. Thanks. बॉय. चला. नाही नाही नाही, चला नाही. मला सरबत खूप आवडतं ना. मग मला एक बाटली नाही पुरणार, ते अजून 2 बाटल्या का? अजून 2 बाटल्या? अरे वा वा वा, लॉटरीच लागले. काय म्हणालात? काही नाही, काही नाही. चला चला आता इकडनं जाऊया. अरे कशाला, तर इथेच बसूया ना आपण. नाही नाही, इथे नाही बसू शकत. आत्याने बघितलं तर इथे ओरडेल ना ती मला. अरे हो, मग कुठे बसायचं आता? आपण स्टडी रूम मध्ये बसूया. स्टडी रूम मध्ये? अरे पण तिथे तुझी बायको आली तर? माझी बायको तर झोपली आहे आणि मी दाराला बाहेरून कडी पण लावली आहे. वा वा वा, गुरुदेव धन्य आहात तुम्ही. चला. चला चला, हे घ्या. तुम्ही पुढे जा, मी काहीतरी खायला भूक काहीतरी घेऊन येतो. जा तुम्ही. चला. दयानंद काका, तुमचे दिवस भरले आता. तारा ऐक, आजची रात्र महत्वाची आहे खूप आपल्यासाठी. आज इस्पार या उसपारच होणार आहे. तुझी तयारी झाली ना सगळी? मामा, आपल्या प्लॅननुसार आपलं सगळं बोलणं झालंय. हां. त्याप्रमाणे श्रेयस दयानंद काकांच्या खोलीत गेलाय. आजी आत्यांना घेऊन बाहेर गेलाय. बाबा बाहेरगावी गेलेत, ते काय आज येणार नाहीयेत. हां. अक्षय गेलाय ऑफिसला, तो अजून आला नाहीये. फक्त श्रावणी तेवढी घरात आहे, त्यामुळे तिच्यावर नीट नजर ठेवा. हो. मी स्टडी रूम मध्ये जाऊन ते रेकॉर्डिंगचं सेटअप लावून येते. हां. श्रेयस दयानंद काकांना तिथंच घेऊन येणार आहे. बरं. जाते. तारा ऐक ना, सांभाळू ना. तो दयानंद आहे ना,